Good afternoon, students. Remember, in the yesterday's online lecture, we have discussed and completed the poem Song of the Open Road. But many students were absent in yesterday's lecture, as well as some of the students have requested me that I should repeat the poem in the YouTube lecture also. बघा, काही विद्यार्थ्यांचे मला फोन आले की ते कालचा संध्याकाळचा तास अटेंड करू शकलेले नाही आहेत आणि सॉन्ग ऑफ द ओपन रोड कविता त्यामुळं त्यांना समजू शकलेली नाही आहे. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही कविता थोडक्यात पुन्हा एकदा बघणार आहोत. कालच्या तासाला मी जिथपर्यंत सांगितलं होतं ते सर्व. ठीक आहे, आपण पेज नंबर 94 आणि 95 हे आज डिस्कस करणार आहोत. लिसन केअरफुली ऐका आणि शक्यतो यूट्यूबच्या लेक्चरना हजर राहण्याचं जमवायचं बघत चला. ठीक आहे, आता पहिल्या ओळीपासूनच मी सुरू करते आहे. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेरेवर आय चूज, हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. अ फूट म्हणजे प्रिपरेशन, तयारी किंवा पायी चालणं, या दोन्हीपैकी कोणताही अर्थ आपण घेऊ शकतो. अ फूट अँड लाईट हार्टेड, अत्यंत चांगल्या मूडमध्ये, इन अ गुड मूड, आय टेक टू द ओपन रोड, मी हा खुला रस्ता प्रवासासाठी निवडलेला आहे. हेल्दी फ्री, हाऊ आय एम हेल्दी अँड फ्री, माय हेल्थ इज गुड, आय एम इन गुड हेल्थ अँड आय एम फ्री, आय एम लिबरेटेड, मी आरोग्यपूर्ण आहे, निरोगी आहे आणि लिबरेटेड म्हणजे स्वतंत्र देखील आहे. कुठं जायचं, कधी जायचं, सर्व गोष्टींचं मला स्वातंत्र्य आहे. अँड आय एम गोईंग टू ट्रॅव्हल ऑल ओव्हर द वर्ल्ड बिफोर मी, माझ्यासमोर जे जग आहे त्या जगाचा प्रवास करायला मी आता निघालो आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग व्हेरेवर आय चूज, हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय एम नॉट गोईंग टू आस्क फॉर गुड फॉर्च्यून टू एनीबडी, आय मायसेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. मी कोणालाही गुडलकसाठी कसलीही मागणी करणार नाही. आय एम नॉट गोईंग टू प्रे फॉर माय गुडलक, मला माझं भविष्य चांगलं घडू दे किंवा मला गुडलक द्या अशी परमेश्वराजवळ मी मागणी करणार नाही. आय मायसेल्फ ॲम गुड फॉर्च्यून, मी स्वतःच माझं भविष्य घडवेन. हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग, आणि म्हणून मी आता डाव्या बाजूला व्हिम्परचा अर्थ दिलेला आहे बघा. मेक अ सिरीज ऑफ लो वीक सॅड क्राईज इस्पेशली विथ फिअर अँड पेन. काल तुम्हाला सांगितलं की सम पीपल आर हेल्पलेस, सम पीपल आर वीक, दे आर वीक मेंटली ऑल्सो. काही माणसं ही दुर्बळ असतात, असहाय्य असतात आणि त्यांना नेहमी कोणाच्या तरी मदतीची गरज असते आणि ते तशा प्रकारच्या रडवेल्या आवाजात परमेश्वराकडे प्रार्थना करत असतात, रडतच असतात. फिअर अँड पेन, वेदना आणि भीतीमुळे ते रडत असतात. तर अशा पद्धतीचं कोणतंही रडगाणं मी परमेश्वराकडे गाणार नाही. पोस्टपोन नो मोर अँड आय विल नॉट पोस्टपोन माय जर्नी, माझा प्रवास मी पुढं देखील ढकलणार नाही. आय नीड नथिंग, मला कशाचीही गरज नाही, मला परमेश्वराला काहीही मागायचं नाही. बघा, कवीने पहिल्या कडव्यामध्ये काय सांगितलं, मी पायी निघालो आहे, इन गुड मूड, आणि हा ओपन रोड मी सिलेक्ट केलेला आहे प्रवासासाठी. व्हेन आय एम ट्रॅव्हलिंग आय एम हेल्दी अँड फ्री, माझा जो प्रवास आहे तो करण्यासाठी मी निरोगी आहे आणि स्वतंत्र आहे. आय कॅन चूज व्हेरेवर आय वॉन्ट टू गो, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, माझ्यासमोर पसरलेला हा लांबलचक रस्ता, त्याच्यावर मी कुठूनही कुठेही जाऊ शकतो. आय एम फ्री टू गो एनिव्हेअर, आणि म्हणून मी कोणाला गुडलकची मागणी करत नाही किंवा मी कोणत्याही चांगल्या भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत नाही. आय मायसेल्फ ॲम गुड फॉर्च्यून, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार किंवा भविष्य घडवणारा आहे. आय नीड नथिंग, मला कशाचीही गरज नाही. पुढे बघा. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्वेरिलियस क्रिटिसिझम, स्ट्रॉंग अँड कंटेंट, आय ट्रॅव्हल द ओपन रोड, द अर्थ दॅट इज सफिशियंट.
मला आता घरगुती तक्रारींचा कंटाळा आलेला आहे. कंप्लेंट्स म्हणजे तक्रारी. क्वेरलस क्रिटिसिझम, क्वेरलसचा अर्थ दिलेला आहे बघा, तोच आहे. कंप्लेनिंग, शोईंग दॅट वन इज इरिटेटेड. सदैव चिडचिड करणारी काही लोकं असतात. सदैव कशा ना कशाबद्दल तरी तक्रार करत असतात. आणि लायब्ररी शब्द आला आहे बघा. लायब्ररी माहिती आहे सर्वांना, ग्रंथालयाला आपण लायब्ररी म्हणतो. पण या ठिकाणी कवीनी जो लायब्ररी शब्द वापरला आहे तो बंदिस्त या अर्थाने वापरला आहे. बुक्स आर केप्ट इन द लायब्ररी इन 4 वॉल्स. जशी पुस्तकं 4 भिंतीच्या आत बंदिस्त ठेवलेली असतात, तशा प्रकारच्या बंदिस्त जीवनाचा कवीला कंटाळा आलेला आहे. घरगुती तक्रारींचा कंटाळा आलेला आहे आणि सदैव केल्या जाणाऱ्या भांडणांचाही कंटाळा आलेला आहे. स्ट्रॉंग अँड कंटेंट. द पोएट सेज ही इज स्ट्रॉंग. कवीला असं वाटतं की तो अतिशय मजबूत, ताकदवान आहे. अँड कंटेंट. कंटेंट शब्द काल सांगितला होता बघा. कंटेंट इज सॅटिस्फाईड. समाधानी, संतुष्ट असा कवी. आय ट्रॅव्हल द ओपन रोड. कवी म्हणतो की मी अत्यंत आनंदाने, संतुष्टपणे असा ओपन रोडचा प्रवास करत आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. आणि मला प्रवास करण्यासाठी पृथ्वी पुरेशी आहे. पृथ्वी पुरेशी आहे म्हणजे काय? द पोएट इज गोइंग टू ट्रॅव्हल ऑल अराउंड द वर्ल्ड अँड ही इज गोइंग टू एक्सप्लोअर, ही इज गोइंग टू एक्सपिरियन्स अँड ही इज गोइंग टू व्हिजिट मेनी प्लेसेस अराउंड द वर्ल्ड. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतो की घरगुती कटकटी, भांडणं, रडगाणी ह्या सगळ्याचा मला कंटाळा आला आहे. आय डोंट वॉन्ट टू लिव्ह इन 4 वॉल्स. 4 भिंतीत बंदिस्त बनून मला राहायचं नाही. अतिशय ताकदवान मी झालो आहे आणि मला बाहेर पडायचं आहे, समाधानी व्हायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे आणि मला प्रवास करण्यासाठी ही पृथ्वी पुरेशी आहे. पुरेशी आहे म्हणजेच पृथ्वीवर सगळीकडे मी जाणार आहे. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टेलेशन्स एनी नियरर. मला कोणत्याही प्रकारच्या उच्च पदस्थ लोकांशी संबंध नको आहे. इकडे अर्थ दिलेला आहे बघा कॉन्स्टेलेशन्सचा. इन दिस कंटेंट फेट, डेस्टिनी, इन्फ्लुएन्शियल ग्रुप्स ऑफ पीपल. प्रभावशाली लोकांचे समूह. मला अशा लोकांशी मैत्री ठेवायची नाही. आय वॉन्ट टू बी ऑन द अर्थ. आय वॉन्ट टू कीप माय फीट ऑन ग्राउंड. मला माझे पाय जमिनीवर ठेवायचे आहेत. आय नो दे आर व्हेरी वेल व्हेअर दे आर. ते जिथे आहेत तिथेच राहू देत. आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. आणि ज्या लोकांना त्यांच्या मदतीची गरज आहे त्यांना ती घेऊ दे, पण मला त्यांच्या मदतीची गरज नाही. फॉर एक्झाम्पल, इफ द सन, मून अँड स्टार्स आर इन द स्काय, आय एम बेटर ऑन द अर्थ. कवी उदाहरणातनं स्पष्ट करतो की चंद्र, तारे, ग्रह हे आकाशात आहेत, आकाशातच राहू दे, मला त्यांच्या संपर्कात जायचं नाही. आय एम बेटर ऑन धिस अर्थ. मी या पृथ्वीवरच सुखी आहे. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. आय कॅरी देम, मेन अँड विमेन. आय कॅरी देम विथ मी व्हेरेवर आय गो. आणि तरीही अशा लोकांशी संपर्क नाही ठेवायचा. घरगुती तक्रारींचा त्याग करून बाहेर प्रवासाला पडायचं असं ठरवलं तरी स्टील आय कॅरी. तरी पण मी वाहून नेतो आहे. काय वाहून नेतो आहे? द बर्डन. आय कॅरी द डेलिशियस ओल्ड बर्डन. अतिशय गोड अशा जुन्या आठवणींचं ओझं मी माझ्यासोबतच घेऊन जातो. मेन अँड विमेन. पुरुष आणि स्त्रिया. या ठिकाणी पुरुष आणि स्त्रिया म्हणजे कोण असू शकतं? द फॅमिली ऑफ द पोएट, हिज फ्रेंड सर्कल ऑर हिज रिलेशनशिप्स. त्या कवीशी संबंधित असणारे नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील, त्याच्या रिलेशनमधले लोक असतील, तर त्या सर्वांच्या आठवणींचं ओझं. पण ते ओझं कसं आहे? डेलिशियस, स्वीट, कॅरिएबल. त्याला आवडते ते घेऊन जायला, जरी ते बर्डन असलं तरी. आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. आय कॅरी देम, मेन अँड विमेन. ऑफकोर्स दीज पीपल आर इन द मेमरी ऑफ पोएट. जरी घर सोडून निघाला, जरी जगप्रवासाला निघाला, तरी ह्या गोड लोकांच्या आठवणींचं ओझं नेहमीच त्याच्या मनामध्ये आहे. तो ते बरोबरच घेऊन फिरतो. व्हेरेवर आय गो. जिथं मी जातो तिथं. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रिड ऑफ देम. आणि कवी म्हणतो की मी जगात कुठेही गेलो तरी या लोकांची आठवण विसरणं शक्य नाही. आय कॅनॉट फॉरगेट दीज पीपल इव्हन इफ आय ट्रॅव्हल ऑल ओव्हर द वर्ल्ड. संपूर्ण जगामध्ये मी कुठेही प्रवास करत गेलो तरी हे लोक कायम माझ्या मनामध्ये असणार आहेत. अँड आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. का बरं ते माझ्यासोबत असणार आहेत? कारण
आय एम फिल्ड विथ देम. ते मुरलेलेच आहेत माझ्या शरीरामध्ये, मनामध्ये. ते माझ्यापासून वेगळे करता येत नाहीत आणि मी देखील त्यांच्या मनामध्ये उरलेलो आहे. दे आर इन माय माइंड अँड आय एम इन देअर माइंड. इन दिस वे द पोएट सेज दॅट ही वॉन्ट्स टू ट्रॅव्हल, he wants to go for a long journey, he wants to take the long brown road, he wants to take the open road for the traveling, and he wants to explore the world, he wants to go around the earth. And at the same time he says that he is strong, he is happy, he is content, he is light-hearted, and he wants to wander freely around this world. He says that even if he travels around the world, he will never forget the good memories of good people. They will always be in his mind. अतिशय आनंदाने, आरोग्यपूर्ण वातावरणात, स्वतंत्र, समाधानी आणि आनंदी असा कवी प्रवासाला निघाला आहे. मोठाच्या मोठा लाँग रोड त्यांनी प्रवासासाठी घेतला आहे. तो म्हणतो की मी कुठेही जायला स्वतंत्र आहे. मी कोणाला गुड फॉर्च्यूनची, चांगल्या लकची मागणी करणार नाही. आणि मला आता घरातल्या कटकटींचा पण कंटाळा आलेला आहे. तर अतिशय ताकदवान आणि संतुष्ट बनून मी ह्या जगाच्या, पृथ्वीच्या प्रवासाला निघालो आहे. कोणत्याही उच्चपदस्थ लोकांशी मला संपर्क नको आहे. ते त्यांच्या ठिकाणी भले आणि मी माझ्या ठिकाणी भला. पण तरी देखील या प्रवासामध्ये माझ्या ओळखीच्या, नात्यातल्या अशा सर्व चांगल्या लोकांच्या आठवणींचं ओझं मात्र मी जगात कुठेही गेलो तरी ते माझ्याबरोबर असेल. ते लोक माझ्या मनात असतील आणि मी देखील त्यांच्या मनात असेल. सो हिअर वी हॅव कम्प्लीटेड द पोएम सॉन्ग ऑफ द रोड बाय वॉल्ट व्हिटमन. घरी पुन्हा पुन्हा कविता वाचा, शब्दार्थ लिहून काढा आणि कालच्या आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज सोडवून घेतल्या, त्या देखील वहीत लिहून काढा. थँक्यू व्हेरी मच.